पाचोऱ्यातील जारगाव गावात एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून 3 आरोपींचा धुळे जिल्ह्यापर्यंत सिने स्टाईल पाठलाग। पाचोरा शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले जारगाव येथील एसबीआय एटीएम लक्ष्य गॅस कटरच्या साह्याने चोरीचा डाव उधळला। पोलिसांना पाहताच आरोपी क्रेटा कार मधून पसार। धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुल्लीपर्यंत थरारक पाठलाग। पाचोरा तालुक्यातील जारगाव जवळील सरोळा रोडवरील एसबीआयच्या एटीएम मध्ये आज पहाटे 3:30 पावणे 4 वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता एटीएम मधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट काळ्या रंगाच्या क्रेटा या वाहनात चढवण्याच्या तयारीत 3 संशयित आढळून आले। मात्र पोलिसांना पाहताच आरोपी वाहनासह तारखेडा मार्गे पसार झाले। पाचोरा पोलिसांनी आरोपींचा धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुल्लीपर्यंत पाठलाग केला असून पुढील शोधासाठी विविध टोल नाके तसेच धुळे व मध्य प्रदेश नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले। संबंधित एटीएम मध्ये सुमारे 8,89,700 रुपयांची रोकड असल्याच्या प्राथमिक माहितीत समोर आले आहे। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। बघत रहा NH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।